आमच्या मित्रानं त्याला बँकेत नोकरी लागली, ती नोकरी लागलेली त्याला परवडली नाही म्हणून त्यानं ती बँकेची नोकरी सोडली आणि औरंगापुऱ्यामध्ये जी महासेलच्या बाजूला त्या माझ्या मित्रानं चहाची टपरी सुरू केली. कालांतरानं तिथं पोहे, नंतर खिचडी, पुन्हा दुपारी उत्तप्पा, डोसा, नंतर त्यानं मेस सुरू केली. आज त्या माझ्या मित्राचं एका महिन्याचं 1.5 लाखच्या जवळ टर्नओव्हर आहे. मला सांगा, एका महिन्यात त्याला तिथं 17,000 भेटत होते. त्यानं तिथं तो 1.5 महिना चहाच्या टपरीपासून सुरू केली. पण आमचं कसं आहे, खाईल तर थाटा. मी क बशा येडा आहेस का हो, ताटाला तर हात लावत नाही घरी आपण, जमतच नाही. लय अवघड आहे. म्हणजे पहा तुम्ही, साधं गणित आहे, साधं. बाहेर राज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन श्रीमंत झाले, प्रचंड श्रीमंत झाले. बोरवालं पाहिलं का तुम्ही? बोरवालं काय त्या ट्रक मध्ये बसून येते, त्या बोरच्या सगळं त्या बोर मध्ये फुफुरडा, त्या फुफुरड्यातच बसतेत. जिथं उतरले तिथंच गॅस ठेवायचा, भले मोठं पातेलं तिथंच भात, गंजाटून कमवायचं, निघा गावाकडं. बोरवाला राजस्थानी बघा तुम्ही, स्वीट मार्स, सगळे स्वीट मार्क राजस्थानी लोकांचे. मराठी माणसाकडे जात नाही. नाही नाही, ह्याच्या मिठाईला चवच नाही. राजस्थानवाल्याकडे घुसले बेकरीमध्ये, सगळे बाहेरून येऊन. आमच्या इथे चहा दे, चहा मस्त दे, सगळ्याला दे, बिल लिहून ठेव, लिहून गेलं. ह्याच्यातच गेलं आमचं सगळं. नाही नाही, मी पुन्हा आपल्या अवकातीत एकदम माझी. हे पा, माझं एक तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही करा ना, मौज मजा करा, मस्ती करा, एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण स्वतःच्या जीवावर काहीतरी करा. 25 वर्षाचे झाले तरी कपडे घरचेच घेऊन देत असतील तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. राग येऊ देऊ नका, मी तुमचा मित्र आहे, त्या पद्धतीनं करा. मी तुमचा मित्र आहे म्हणून सांगतो. मी गेली 11 वर्ष झालं माझ्या घरातून 1ही रुपया घेतला नाही, 1ही रुपया घेतला नाही. आणि मी माझ्या स्वतःच्या वक्तृत्वाच्या आणि याच्या कमाईवर एक घर बांधलं आणि माझ्या बहिणीचं लग्न स्वतः करून दिलं, स्वतःच्या पैशातून. ते करा ना. अहो, लोक स्वीकारायलेत, लोक द्यायला बसलेत. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी पाहिजे, तुम्ही ती करण्याची क्षमता पाहिजे. आमचं कसं आहे, ए बघू बाबा, कुठं घाई आहे, आता शिकता आपलं एवढंच झालंय, आता शिक म्हणत म्हणत आपलं कुठपर्यंत गेलोय आपण, विचार करा. म्हणजे आमचं काय झालंय माहितीये का, आम्ही आयुष्याचे 4 टप्पे केलेत. 25 25 25 25. पहिले 25 जवानीत, दुसरे 25 मस्त कमाईत, तिसरे 25 खाण्यात, आणि जगले वाचले तर मग पुन्हा काहीतरी 25. म्हणजे आम्ही आयुष्याची पहिली 25 वर्ष फक्त शिकणं 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 शिकणं. काय शिकतोय, कशासाठी शिकतोय, काय करतोय काही माहित नाही. शिकायचंय बस, मला शिकायचंय, मला शिकायचंय. नंबर वन शिकणं शिकणं शिकणं. आणि 25वी ओलांडली की आम्ही आमची डिग्री गोळा करतो, ती कपाटात ठेवतो, नाहीतर एखाद्या भिंतीवर चिटकवतो आणि मग जगणं बाहेर काढतो. मग आता मस्त जगायचं गड्या, मस्त आनंद घ्यायचा. मग उरलेली 25 वर्ष जगतो. पुन्हा जर जगलो वाचलो तर शेवटची 25 वर्ष आम्ही भोगतो आणि मग उरलेली मग भजतो. मग आम्हाला पहिलेच 25 वर्ष हे जगता जगता शिकता आले पाहिजेत आणि शिकता शिकता जगता आले पाहिजेत. ज्या दिवशी आम्हाला जगता जगता शिकता येईल ना, त्या दिवशी आमचं जगणं हे सोन्याहून पिवळं झालेलं असेल. याही गोष्टीचा विचार करा. आम्हाला या गोष्टीनं व्यक्त व्हा. सगळेजण व्यक्त व्हा. वक्तृत्वात करिअर आहे, कवितेत करिअर आहे, सगळ्या बाबतीत तुम्ही व्यक्त व्हा. कविता लिहा. मला सांगा, तुमच्यापैकी कविता कोणाकोणाला आवडते? कविता म्हणजे नाव नाही बरं, नाव नाही, कविता नाव नाही, कविता पोयम आवडते. लिहितं कोण कोण? एवढेच. प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी असतो. मला एक गोष्ट सांगा, व्हॉट्सअपला जर एखादी शायरी आली आणि ती जर तुम्ही आवडली तर तुम्ही काय करता? कॉपी पेस्ट अँड स्टेटस. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल आमच्या अंगात कविता कुठे आहे? ते कॉपी पेस्ट करून स्वतःच्या स्टेटसला ठेवीपर्यंतचा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासात तुमच्या आतमधला कवी जागा असतो. ते पकडता आलं पाहिजे. आपल्या शब्दात द्या हो, पण ते काही नका लिहू. म्हणजे मी एका कार्यक्रमात गॅदरिंगमध्ये बोललो, आपल्या शब्दातल्या. दुसऱ्या वर्षी परत बोललो, परत गेलो, एक पोरगा आलं, ते म्हणे सर मी आपल्या शब्दात लिहिले म्हणे. मला सांग काय लिहिले? ते म्हणे सखे मी तुला त्या दिवशी भेटू शकलो नाही याची माझ्या मनात आहे खंत. सखे मी तुला त्या दिवशी भेटू शकलो नाही याची माझ्या मनात आहे खंत, कारण तू दिलेलं चॉकलेट खाऊन पोटात झरते जंत.
असंही नाही लिहायचं. लिहायचं कसं की ज्याच्यातून समाजाचं काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे, ज्याच्यातून समाजामध्ये काहीतरी उद्बोधन झालं पाहिजे, ते कळलं पाहिजे, ते लोकांना पटलं. काही काही लिहितात तर असं लिहितात की कोणाला काहीच कळत नाही, काही काही लिहितात तर असं लिहितात की कोणाला काहीच आठवले राहत नाही, म्हणजे आठवत नाही. या सगळ्या गोष्टीत लिहायचे तर असं एकदम व्यवस्थित लिहा, लिहिते वा बिंदास लिहा. तुम्ही तुमच्या शब्दातल्या, मराठवाड्याच्या शब्दातल्या. अहो मराठवाड्याच्या शब्दात अशी जादू आहे ना की ती शब्द असे. मला सांगा, गेल्या या 2-4 वर्षातलं सगळ्यात मोठं गाजलेलं गाणं वाजू द्या, ऐकलंय ना? तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला. कोण लिहिलंय माहितीये? विनायक पवार. कुठला पोरगा? मराठवाड्यातला पोरगा. मराठवाड्यातल्या पोरानं मराठवाड्यातल्या भाषेत लिहिलं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं ते गाणं डीजेवर वाजवलं आणि अख्खा महाराष्ट्र नाचला. हे लिहा ना, या पद्धतीनं लिहा, व्यक्त व्हा. अशा पद्धतीनं जोपर्यंत व्यक्त होणार नाहीत तोपर्यंत आपलं काही खरं नाही. बोला ना, तुम्ही ऐकले का? चला, मी मरायला मोकळा झालो. तुम्ही म्हणताल कस काय? जेव्हा एखादी कविता, ज्या माणसांशी आपली ओळख नसते ते माणसं आपली कविता लक्षात ठेवतात, तेव्हा त्या कवीला असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं लिहिलंय. म्हणजे कवी फार सुंदर सांगतो, तो कवी त्या दिवशी मरायला मोकळा असतो ज्या दिवशी त्याला असं वाटतं की मी आज सगळ्यात चांगली ओळ लिहिली. पण दुर्भाग्य असं असतं की कवीला कधीच असं वाटत नाही की मी तेवढी चांगली ओळ लिहू शकलोय. हा प्रवास जोपर्यंत समजणार नाही. चुडा नावाची कविता आपल्यासमोर ठेवतो, मित्रांना सांगितलं म्हणून. प्रेम कविता आहे, त्यामुळे जरा असं फ्रेश बसा. जरा टेन्शन आले असं एकदम मोकळं बसा. ते झालं हे इकडलं फोकस माझ्या तोंडावर लई येईल, त्यामुळं कोण कोण चॅटिंग करायला मला जास्त दिसत नाही. नाही राहू द्या, राहू द्या. एकदम प्रेम कविता ऐकायची ना. प्रेम जवळचा विषय हो. ज्यानं ह्या वयात प्रेम केलं नाही त्याला जगण्याचा अधिकारच नाही. का? प्रेम केलं पण व्यवस्थित. पुन्हा काय म्हणतोय मी? व्यवस्थित. मी माझ्या कवितेतून प्रेम मांडलंय, पण इथं परत एक गोष्ट सांगतो की हे माझ्या आई वडिलांचं प्रेम आहे. मी माझ्या आई वडिलांना सगळ्यात जवळचं मित्रमैत्रीण मानतो आणि आपल्या आई वडिलांची प्रेम कहाणी आपण लिहिली पाहिजे. त्यांच्या काळात जिओ नव्हतं, युनिनॉर नव्हतं, टेलिनॉर नव्हतं. म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुझ्या आईला मी डायरेक्ट लग्नातच बघितलं म्हणे. म्हणलं कमाल आहे वा. आता तसं नाहीच. ऑनलाईन ऑफलाईन कॉलवर बिझीच, विषयच नाही. त्या काळात कुठं कॉल होता का? तर केशव खटिंग फार सुंदर लिहितात. केशव खटिंगने असं लिहिलं की एका जोडप्याचं लग्न जमलं. नवरा मुलगा शेतकरी आहे आणि नवरी मुलगी घरातलीच आहे. आणि नवरी मुलगी शेतात कामाला गेली आहे आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आठवण आली आहे. आता आठवण आल्यास ती कॉल करू शकत नाही, नव्हतंच ना तेव्हा. तर तिच्या मनात असा विचार आलाय की माझा होणारा नवरा शेतामध्ये काय करत असेल, तर तो शेतात राबत असेल. केशवदादाच्या त्या 2 ओळी अशा आहेत. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग. आस लागली संसाराची मनी ग, आणि रानात राबतोय कुणबिनीचा धनी. काय करत असेल? तिच्या कल्पना आहेत. ह्या कल्पना मांडता आल्या पाहिजेत. झालं असं की मकर संक्रांत, आता वट पौर्णिमा झाली वाटतं, मकर संक्रांत झाली आणि चुडा होता माझ्या आईच्या हातात. चुडा माहिती आहे ना? भाग्यवान आहेत तुम्ही. चुडा आता बेंटेक्सनं चुड्याची जागा घेतली, लोकांनी चुडाच माहीत नाही, बिलकुल माहीत नाही. चुडा जो मातीपासून कुंभार बनवतो तो चुडा, त्याचे वेगवेगळे डिझाईन आहेत. त्या चुड्यामध्ये ज्याच्यावर सोन्याचे घाव आहेत, म्हणजे सोनेरी कलरचे घाव आहेत, तो चुडा जास्त विकला जातो. तर आईच्या हातातला चुडा तुटला. माय पोडील झाले गरम. तुला का अक्कल आहे का म्हणे? चुडा तोडत असतात का कुठं? आणि तुला नीट सांभाळता येत नाही का? मग आई गेली कामाला निघून बाहेर की मी लगेच पप्पाच्या जवळ गेलो. म्हणलं पप्पा काय झालं एवढं गरम व्हायला? नाही म्हणे तुझ्या आईनं हातातला चुडाच तोडला. म्हणलं झालं काय? माझ्या वडिलांनी मला उत्तर दिलं, काही म्हण बाळा, पण तुझ्या आईच्या नाकात जेव्हा नथ असते, तुझ्या आईच्या हातात जेव्हा चुडा असतो ना, तेव्हा तुझी आई खूपच सुंदर दिसते. हे मला माझ्या बापानं सांगितलं. कोणी सांगितलं? बापानं सांगितलं. मला कृषी मंडळानं फोन केला
की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त आत्महत्या केल्या, याच्यावर काहीतरी लिहा. मी फार विचार करून लिहित होतो, शेतकरी बापावर लिहावं, शेतकरी बापावर लिहावं, पण विचार करून लिहिता येईल ती कविता कसली, मला लिहिताच आलं नाही. तेव्हा मी 2च ओळी बापाबद्दल लिहिल्या. त्या 2 ओळी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. आकाश पाटील नावाचा माझा मित्र ही नेहमी ओळ वापरत असतो महाराष्ट्रात सगळीकडं, की मध्यंतरीच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आणि खानदेशातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उठला तेव्हा महामहिम कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की या देशातला शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही, प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो. हाच प्रश्न घेऊन एक पत्रकार मराठवाड्यात आला आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विचारलं की महामहिम कृषी मंत्र्याचं असं म्हणणं आहे की तुझ्या बापाने आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं, याच्यावर तुला काय म्हणायचंय. तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पोरानं उत्तर दिलं, बरोबर आहे साहेब, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, कृषी मंत्री म्हणतात ते बरोबर आहे, माझ्या बापाने आत्महत्या केली ते प्रेम प्रकरणामुळं, पण त्यांना कळालं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं होतं. माझ्या बापाने या काळ्या माईवर हजारो वर्ष प्रेम केलं आणि पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली, आकाशातून पाऊस आला नाही, काळी माती हिरवी झाली नाही, म्हणून माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली आणि माझ्या बापानं आत्महत्या केली. आणि दादा, याच गोष्टीला समर्पक ठरण्यासाठी या अविनाश भारती नावाच्या पोरानं फक्त 2 ओळी लिहिल्या. पुढे मी लिहू शकलो नाही आणि कधी लिहिल सांगता येत नाही. त्या 2च ओळी अशा आहेत की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरत नसतं पोट, मातीच्या वासानं कधी भरत नसतं पोट. तुम्ही ऐकलं, चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. काही चुकलं असेल, कोणाला राग आला असेल तर आला कारण जे बोललोय ते खरंच बोललोय, जे बोललोय ते योग्यच बोललोय. त्यामुळं पण तुमचा मित्र आहे, थोडं जरी ऐकलं, थोडं जरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटतं या वेळेचं सार्थकीकरण होईल. आमच्या आदरणीय अवधूत दादा यांनी ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ मंडळीमध्ये मला बसवलं, आणून बोलायला लावलं. आणि तुमच्यासारख्या हसऱ्या चेहऱ्यांकडे बघून बोलायला कोणाला नाही आवडणार. हसरे चेहरे कमी होत चाललेत. तुम्ही यूथमध्ये असल्यामुळं हसरे, नाही तर बाहेर हसू मिळत ते बॅचेस लावून फिरतायत लोक, स्माईल करा म्हणून. किती मोठं दुर्भाग्य आहे, खरं आहे का नाही सांगावं लागले. हसू ते अजय देवगण म्हणाला, पाजी कभी हस भी लिया करो, हे सांगावं लागतं. आणि खळखळून हसायचं, काही जण भीतर पार पडलं तर पडलं, मोकळं, लोक हसतच नाहीत. काही लोक किती मोठा जोक झाला, अरे हसना दलिंद्रा, काय त्याच्यावर टॅक्स आहे का. हसता आलं पाहिजे, रडता आलं पाहिजे. ज्या माणसाला खळखळून हसता आलं आणि ज्या पोराला थाय मोकळून रडता आलं त्या माणसाला आयुष्य जगता आलं. दादा, आम्ही रडतही नाही, हसतही. आमचं रडू किती, अरे दाय मोकळून रडता आलं पाहिजे. या गोष्टी स्वीकारा. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. मी काही लय मोठा नाही, तुमच्यापैकीच एक आहे. थोडं वाचलं, थोडं अंगीकारलं, थोडं फिरलो म्हणून तुमच्या समोर उभा आहे. शेवटी एवढंच सांगतो की काही जीत बाकी है, काही हार बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, मैंने आज पूरा किया वो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.